सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. तुकोबाराय म्हणतात आपल्या स्वामीला उणे पण येऊ देता कामा नाही. त्याला खरा पाईक म्हणावं. पाईक म्हणजे मावळा, पाईक म्हणजे वारकरी, पाईक म्हणजे धारकरी. जो आपल्या स्वामीच्या पावलावर पाऊल देऊन चालतो. मला सांगा, अगोदर आपण वारकऱ्यांचं घेऊया. असे किती वारकरी आहेत आपल्या गायात की जे तंबाखूला हातच लावत नाहीत. तुकाराम महाराजच म्हणतात, नाहीसे संत झाले कडी, संत झाले कडी, संत झाले कडी. लक्षात ठेवा, तुकाराम महाराज म्हणतायत, तुकाराम महाराज, अरे अशा संतांना किंमत काय. ऐसे संत झाले कडी, तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या उडविली, पुढे भांग ओढविली. भांग भुरका हे साधन, पचली पडे मद्यपान. तुकाळ म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग. कुणाला वारकरी म्हणावं? जो ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचं आचरण करतोय त्याला वारकरी म्हणावं. मग स्वतःला प्रश्न विचारा, आमच्या तुकोबारायाने ज्ञानोबारायाने गायछाप खाल्ली का सूर्यछाप? कोणता ब्रँड पिलाय? अरे मग आम्हाला का कळू नये? आणि म्हणून तुकोबाराय व्रत राखो एकादशी, करो अन्न को त्याग, भांग तंबाकू न तजे, कहे कबीरा भाग. माऊली सांगा, एकादशीचं वृत्त आपण आत्ताच ठेवलं. ज्ञानेश्वरीत सांगितलंय, गाथेत सांगितलंय का गीतेमध्ये सांगितलंय उपवासाला तंबाखू चालते. तुकाराम महाराजांना हे माहिती होतं की आपल्या भजनामध्ये विक्षेप येतोय. हा विक्षेप जर संपवायचा असेल तर 16 वर्षाच्या भुसल्याच्या पोराच्या पाठीमागे आपण माणसाचं बळ उभं केलं पाहिजे. आणि त्याच्याकरिता त्यांनी उपदेश करावा. 16व्या वर्षी शिवाजी महाराजांना जावं, रायरेश्वरावर जावं आणि देवाची शपथ घ्यावी. असेल हिम्मत लढणारांची आणि सुळावर चढणारांची, निर्भयनी दड्या छातीवरती तुलू मरगडीत जाणारांची, त्याने यावे भीती नामा सुलतानांची, खैरण आता दुष्ट जनांची, जगणे मरणे एकची आता, अन्यायाचा फोडू माता. असेल हिम्मत लढणारांची आणि सुळावर चढणारांची. कितव्या वर्षी? वयाच्या 16व्या वर्षी. आणि आपण मराठ्याचंच पोरग असतो. मराठा म्हणजे शब्द लक्षात ठेवा, चौथीला मराठ्यांचा इतिहास शिकवला जातो, मराठी माणसाचा नव्हे. मराठा हा प्रांतवाचक शब्द आहे, जातवाचक नव्हे. म्हणून शिवाजी महाराजाच्या 18 पगड जातीच्या मावळ्यांकरिता मराठा हा शब्द आहे. मग शिवाजी महाराजांना रायरेश्वरावर जावं, प्रतिज्ञा घ्यावी, तोरणागड काबीज करावा आणि नंतर महाराजांना कळावं, अरे जर स्वराज्य उभा करायचा असेल तर आपल्याकडे पैसा नाहीये, धन नाहीये, हत्यार नाहीयेत, माणसाला द्यायला पगार नाहीये, काय करावं? देहूच्या उंबरठ्यावर यावं आणि सद्गुरूला सांगावं, सद्गुरू काही सांगावं. तुम्ही म्हणता स्वराज्य स्थापन करा, स्वराज्य स्थापन करायचंय, गड घ्या, गड घेतलाय, पण पैसा कुठे आहे, हत्यार कुठे आहेत? तेव्हा तुकोबाराय सांगतात, बाळराजे पाईक तो जाणे पायकीचा भाव. मी जे तुम्हाला सांगणार आहे ते कळण्याकरिता अगोदर पाईक व्हावं लागेल. मग आता पाईक म्हणजे कोण? एकाला मी विचारलं, बोलू नका. पाईक म्हणजे कोण? एक म्हणाला, जो मायबापाचे पाय इकून येतो त्यो.
आपली पोरं पटा पटा पटा. जो माय बापाचे पाय इकून येतो त्याला पाय इक म्हणायचं. आणि तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नाही स्वामी उणे पण पायिक जतन करी तासी. पायिक कुणाला म्हणावं? जो आपल्या स्वामीला उणे पण येऊ देणार नाही. मग आता इथं बरेच तरणे बांड आलेत बरं का, पाय लांबून बसले ती गोष्ट वेगळी. का परमार्थ एवढा अवघड असतो तो. पिक्चर बघायला गेले खुर्चीवर बसता येतं, तोंडात गुटखा टाकता येतो, नाकातून डोळ्यातून कानातून धूर काढता येतो. आमच्या गावात एक म्हातारं होतं, लहानपणी आम्हाला जवळ बोलायचं, मच्छिंद्र आबा नावाच. डोळ्यातून धूर काढू का? आम्हाला वाटायचं खरंच डोळ्यातून धूर निघतो का? डोळा बघायला गेला खालून चटका मारायचा. अशी खोडील गाई म्हातारी असतात. तुमचं गाव असं आहे, या गावातला तरुण ऐकायला यावा, पाय लांबून बसला तरी चालेल. बाजूचा वारकरी वय वर्ष किती आहे? 70 वर्ष. तुमचं 17 खतरा. वय किती? 17. 2 तास बसायचं. काय बाबा, महाराजांना पानसटपणा लावला, कळा ना वळा ना. शिवाजी महाराज आणलाय पुण्यातून, आपल्याला सवयच लागली महाराजांना इथं लावणी डान्स करावा. महाराजांना बतावणीतलं काहीतरी सांगावं. लक्षात ठेवा, कीर्तनात परमार्थाचा हसू कराल तर आयुष्याचा हसू झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विनोद असावा त्याला वावग नाही. आता मी जे सांगत होतो आपला प्रॉब्लेम आहे, ऐकणाऱ्याचा प्रॉब्लेम आहे. जातीवंत वारकऱ्याचं कीर्तन टाका युट्यूबला, 2च लाईक. आणि फुगड्या घालणाऱ्याचे टाका लाईकचा पाऊस. म्हणजे मला त्यांना नावं ठेवायचे का? महाराजाच्या कीर्तनाला लाईक आले नाही काय? मला तुम्हाला श्रोता म्हणून सांगायचंय, लक्षात ठेवा. मला श्रोता म्हणून तुम्हाला सांगायचंय, मी सुरुवातीलाच म्हणालो मीडियाच्या माध्यमातून का होत नाही आमच्या तरुणापर्यंत संदेश पोहोचतोय. त्यांना कीर्तनाशी घेणं देणं नाहीये, पण त्यांच्या स्टेटस वरती महाराज लोकांचे सुद्धा अर्ध्या मिनिटाचे व्हिडिओ असतात. बुडत्याला काडीचा आधार असू द्या. बाकी नाचणाऱ्या लोकांचे टाक्षापेक्षा हे टाकलेले काही बिघडतंय का? प्रश्न असा आहे, तुकोबाराय म्हणतात आपल्या स्वामीला उणे पण येऊ देता कामा नाही. त्याला खरा पाईक म्हणावं. पाईक म्हणजे मावळा, पाईक म्हणजे वारकरी, पाईक म्हणजे धारकरी. जो आपल्या स्वामीच्या पावलावर पाऊल देऊन चालतो. मला सांगा, अगोदर आपण वारकऱ्यांचं घेऊया. असे किती वारकरी आहेत आपल्या गायात की जे तंबाखूला हातच लावत नाही. तुकाराम महाराजच म्हणतात, नाहीसे संत झाले कडी, संत झाले कडी, संत झाले कडी. लक्षात ठेवा, तुकाराम महाराज म्हणतायत, तुकाराम महाराज, अरे अशा संतांना किंमत काय? ऐसे संत झाले कडी, तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या उडविली, पुढे भांग ओढविली, भांग भुरका हे साधन, पचनी पडे मद्यपान, तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग. कुणाला वारकरी म्हणावं? तो ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचं आचरण करतोय त्याला वारकरी म्हणावं. मग स्वतःला प्रश्न विचारा, आमच्या तुकोबारायाने ज्ञानोबारायाने गायछाप खाल्ली का सूर्यछाप? कोणता ब्रँड पिलाय? अरे मग आम्हाला का कळू नये? आणि म्हणून तुकोबाराय व्रत राखो एकादशी
करो अन्न को त्याग, भांग तंबाकू न तजे, कहे कबीरा भाग. माऊली सांगा, एकादशीचं वृत्त आपण आत्ताच ठेवलं. ज्ञानेश्वरीत सांगितलंय, गाथेत सांगितलंय का गीतेमध्ये सांगितलंय उपवासाला तंबाखू चालते? नाही, ते वनस्पतीचा पाला आहे ना, काय तंबाखू. बेशरमाचा पाला सुद्धा पालाच आहे, धोतराचा पाला सुद्धा पालाच आहे, ते येड्या गवताचा पाला सुद्धा पालाच आहे. खाईन जाय ना मुक्तीला, म्हणजे तू मुक्तीला गेला म्हणजे आम्हाला मुक्ती मिळेल. विठ्ठल अरे याला इतक्या लांबून फक्त तंबाखू खाऊ नका एवढं सांगायला बोलवलंय का? लईच ओरडतोय बाबा, कोणत्या गिरणीचं पीठ खातोय कळाना. माग वल्ली आहे, वृक्ष वल्ली, आम्हा झाड कापत गेले पण ही वल्ली आम्हा. म्हणून 10वा झाला 13वा झाला की देवबाप्पाला गाय छाप, सूर्य छाप. कुठं 10व्या 13व्याला देवबाप्पा तिथंच ठेवतात, तिथंच ठेवतात. 900 कन्यापुत्र होती. तुकोबारायनेचा कर्मकांड नको आहे, निष्ठा हवी आहे. आणि जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत निष्ठा आहे. आणि तुकोबारायांवर शिवाजी महाराजाची निष्ठा होती. मी माझा प्रश्न घेऊन गेलोय, माझा स्वामी माझा सद्गुरू त्याचं निरसन करणार आहे. म्हणून तुकोबारायांनी महाराजांना बसून घ्यावं आणि सांगावं, बाळराजे पायिक तो जाणे पायकीचा भाव. अगोदर पायिक व्हावं लागेल, निष्ठावंत व्हावं लागेल, रयते करिता जगण्याची आणि मरण्याची शपथ घ्यावी लागेल. त्याच्याशिवाय मी काय म्हणतो ते कळणार नाही. आणि हे कळलं तरी अशी माणसं लागतील, लगबग ठाव चोर वाटा. मग यांच्या हातून करून काय घ्यायचंय तर दुसऱ्याच्या आईच मुलाला सांगते. मुलगा पळत पळत आईकडे गेला, आईला म्हणाला, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली.